तर आजच्या या सोहळ्यासाठी दिग्गजांची मांदियाळी पाहायला मिळाली। पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी राम मंदिरात पंतप्रधान मोदींसह सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती। भारतातील प्रत्येक शहर, प्रत्येक ग्राम आज अयोध्या धाम बनलाय। अयोध्या विश्वाची सांस्कृतिक राजधानी म्हणून उदयास येते। अयोध्येतील राम मंदिर राष्ट्र मंदिर आहे। प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर योगी आदित्यनाथ यांच्याकडून विश्वास व्यक्त। भारत का हर नगर, हर ग्राम अयोध्या धाम है। हर मार्ग से राम जन्मभूमि की ओर आ रहा है। हर मन में राम नाम है। आजचा आनंद शब्दात मांडण्याच्या पलीकडचा आहे। आज अयोध्येत रामलल्लांसोबत भारताचं स्व परतलंय। सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य, पंतप्रधानांनी तप केला आणि आपल्याला देशासाठी तप करायचं आहे। भागवतांकडून देशवासियांना आवाहन। अयोध्या में रामलला के साथ भारत का स्व लौट के आया है। राम मंदिराच्या व्यासपीठावरून देशाला संबोधित केल्यानंतर पंतप्रधान मोदी उपस्थित मान्यवरांमध्ये दाखल। हात जोडून आणि हात उंचावून सर्वांचं अभिवादन स्वीकारलं। राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अनेक बॉलिवूड कलाकारांची उपस्थिती। अमिताभ बच्चन, रजनीकांत, अभिषेक बच्चन सोहळ्यात सहभागी। अयोध्येतील सोहळ्यासाठी दिग्गज कलाकारांची मांदियाळी। आलिया आणि रणबीर कपूर, विकी कौशल आणि कटरीना कैफ, माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने यांचीही हजेरी। राम मंदिरातील सोहळ्यासाठी अनेक उद्योगपतींचीही हजेरी। रिलायन्स उद्योग समूहाचे मुकेश अंबानी, नीता अंबानी, अनिल अंबानी आणि अनंत अंबानी यांचीही उपस्थिती। प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांनी प्रभू रामासाठी गाणं गायलं। कैलाश खेर रामलल्लांच्या भक्तीत लीन झाल्याचं पाहायला मिळालं। संपूर्ण राम मंदिर परिसरात हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी। राम मंदिरावरील फुलांच्या वर्षावानंतर अभिनेत्री कंगना रनौतने दिल्या जय श्री रामच्या घोषणा। दोनों हेलिकॉप्टर